तर आपण चाललो होतो मुंबईला. आणि तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर ही गर्दी कशाची, तर पाहूया आपल्या व्लॉगमध्ये. सकाळ सकाळ आपलं उरकून आपण चाललो होतो डायरेक्ट नाश्ता करायला. नाश्ता करायचा म्हणजे तर काय, तर वडापाव खायचा होता. आपण गेलो तिथं गर्दी बिर्दी नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला काही लवकरच भेटला. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की पुण्यात एवढा वडापाव फेमस काय आहे, तरी तुम्हाला पुण्यात आल्याशिवाय कळणार नाही. त्याच्यामुळे आपण तिथून वडापाव खाऊन डायरेक्ट निघलो कॉलेजला. आणि हे आपलं होतं डी वाय पाटील कॉलेज. तिथं काय, सिक्युरिटी मग आम्हाला नमस्कार विमस्कार घालून आपण डायरेक्ट शिरलो आतमध्ये. आतमध्ये शिरला, पायऱ्या चढत चढत डायरेक्ट कॉलेजला मध्ये गेलो. आपलं होतं 6 नंबरला. तिथून कॉलेज सुटल्यावर आपण डायरेक्ट निघलो होतो संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला. तिथपर्यंत जायला तर आपल्याला चालतच जावं लागत होतं. मग काय, तिथून तिकीट घेऊन आपण डायरेक्ट निघलो पुणे रेल्वे स्टेशनला. पुणे रेल्वे स्टेशनला जायचं म्हणल्यावर मेट्रोत बसून जावं लागत होतं. मेट्रोत बसून आपण डायरेक्ट सिव्हिल कोर्टला आलो. तिथं एवढं मोठं स्टेशन आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं अंडरग्राऊंडचं स्टेशन आपल्याला जायचं होतं मुंबईला, त्याच्यामुळे इथं गाडी चेंज करायची होती. आणि हेच एक एक्सचेंजचं ठिकाण आहे जिथं पुण्यातून इकडून संत तुकाराम नगरवरून येणाऱ्या गाड्या आणि पुण्याकडे जातात, पुणे स्टेशनला जातात, तिथं एक्सचेंज करावं लागतात. मग काय, आपण गेलो डायरेक्ट पुणे स्टेशनला. एवढी गर्दी बघून आपण मुंबईला जायचंच कॅन्सल करून टाकलं डायरेक्ट.